आणि होऊ घातलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतांचं गणित नेमकं कसं असणार आहे यावर एक नजर टाकूयात। संख्याबळाचा विचार करता भाजपच्या वाट्याला या निवडणुकीमध्ये 6 जागा येऊ शकतात। 6 जागांवर आपले उमेदवार भाजप जिंकून आणू शकतं। शिवसेनेच्या वाट्याला 2 जागा येऊ शकतात, कारण शिवसेनेचे जवळपास 58 आमदार आहेत। संख्याबळानुसार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाला 1 जागा मिळू शकते। खरं तर त्यांच्याकडे त्याहूनही जास्त आमदार आहेत। आमदार निवडून आणण्यासाठी 28 मतांचा कोटा आहे। महायुतीत भाजप 131 आमदार, शिवसेना 57 आमदार तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे 40 आमदार आहेत। आकडेवारीनुसार भाजपचे 4 उमेदवार स्वबळावर, 5वा उमेदवार मित्रपक्षांच्या साथीने जिंकू शकतो। शिंदेचे 2, राष्ट्रवादी काँग्रेसचा 1 उमेदवार सहज जिंकू शकतो। महाविकास आघाडीचे संख्याबळ 46, त्यानुसार त्यांचा एकच उमेदवार जिंकून येण्याची शक्यता होती। पण काँग्रेसने उमेदवार दिला तर महाविकास आघाडीचा उमेदवार डेंजर झोनमध्ये जाण्याची शक्यता होती।